कळंबणी उपजिल्हा रुग्णालयासमोर सकाळी 10च्या सुमारास 3 वाहनांचा एकत्रित अपघात झाला। मुंबईहून दापोलीच्या दिशेने जाणाऱ्या स्विफ्ट गाडीला कळंबणी रुग्णालयातून बाहेर पडणारा बाईक स्वार आणि दुसऱ्या बाजूने बाईक स्वाराला वाचवण्याच्या नादात कळंबणी रुग्णालयात जाणारी रिक्षा अशा 3 वाहनांचा अपघात झाला। या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून त्याला डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे। रिक्षा चालकाचं नाव यशवंत अदावडे, वय 55 असून ते कळंबणी गावडेवाडी येथील रहिवासी आहेत। रिक्षातून प्रवास करणारे चौरीलाल चौधरी, वय 54, राहणार भरणे नाका, हे देखील गंभीर जखमी झाले आहेत। दुचाकीस्वार यश मोरे, राहणार कळंबणी, याच्या डोक्याला दुखापत झाली आहे। तर स्विफ्ट चालकाचं नाव विकास गायकर, वय 42 असून तो डोंबिवली मुंबई येथील रहिवासी आहे। या प्रकरणी अधिक तपास खेड पोलीस करीत आहेत। मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटात आज सकाळी अपघात घडला। गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला। यामध्ये चालक आणि त्याचा साथीदार जखमी झाले आहेत। ट्रक चालक ट्रकच्या केबिनमध्ये अडकून पडला होता। स्थानिकांनी प्रसंगावधान दाखवत त्याला सुखरूप बाहेर काढलं। अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुप खेडचे अध्यक्ष प्रसाद गांधी यांनी रुग्णवाहिकेसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्यांच्यासह विनायक कदम आणि अक्षय भोसले यांनीही मदत कार्य केले। या अपघातात चालक मोहम्मद शाकीर आणि त्यांच्यासोबत असलेला 14 वर्षीय अमन शेख हे दोघेही जखमी झाले आहेत। दोघांनाही उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। या प्रकरणी अधिक तपास खेड पोलीस करत आहेत। नंबर 1 ची प्रादेशिक स्पर्धा समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडचा माजी विद्यार्थी जो रुबेन्सन परदेशी याची निवड झाली असून त्याला रत्नागिरी जेट्स या संघाकडून खेळण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे। रोटरी स्कूलचा माजी विद्यार्थी असलेला जो रुबेन्सन याने नर्सरी ते इयत्ता 12वी पर्यंतचं शिक्षण रोटरी स्कूलमध्ये घेतलं। बालपणापासून त्याला क्रिकेटची आवड होती। त्याची क्रिकेटमधील आवड पाहून शाळेकडूनही त्याला खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात होतं। दक्षिण आफ्रिकेचा प्रसिद्ध खेळाडू AB डिव्हिलियर्स हा त्याचा आदर्श खेळाडू असून त्याच्याप्रमाणे क्रिकेट खेळण्याचं त्याचं स्वप्न आहे। महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये निवड होण्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन महाटीम 20 स्पर्धा घेण्यात येते। या स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे संघ आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त क्लब सहभागी होतात। यामधून रत्नागिरीच्या संघामध्ये जो रुबेन्सन याला आपलं नशीब आजमावण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे। त्याने पुणे संघाविरुद्ध उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करून निवड समिती आणि टीम फ्रँचायझी यांचे लक्ष आपल्याकडे वळवले व महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या ऑक्शनसाठी जागा मिळवली। महाराष्ट्र प्रीमियर लीग ही भारतातील नंबर 1 ची प्रादेशिक स्पर्धा असून पुणेरी बाप्पा, रत्नागिरी जेट्स, कोल्हापूर टास्कर्स, नाशिक ईगल्स टायटन, सातारा वॉरियर्स या संघाचा त्यात समावेश आहे। यातील प्रत्येक संघ हा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कडून करोडो रुपयाला फ्रँचायझी विकत घेतलेला आहे। महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्पर्धेत रत्नागिरी जेट्स या संघाकडून जो रुबेन्सन याला खेळण्याची संधी मिळाली आहे। स्टार स्पोर्ट्स 2 आणि जिओ हॉटस्टार्स वर लाईव्ह टेलिकास्ट केल्या जाणाऱ्या या स्पर्धेमध्ये आपणाला जो रुबेन्सन याला पाहण्याची संधी मिळणार आहे। या स्पर्धेतून BCCIच्या IPL, रणजी ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी अशा स्पर्धेमध्ये निवड होत असल्याने जो रुबेन्सन हा खूप मेहनत घेतोय। रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सौगता पटेल, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी जो रुबेन्सन परदेशी याचं कौतुक करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांची साक्ष देणाऱ्या महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळालंय। ही महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक आणि अभिमानास्पद बाब आहे। रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूमधील जिंजी या किल्ल्यांचा युनेस्कोने अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून जागतिक स्तरावर गौरव केलाय। शिवसेना महायुती सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे शिवरायांच्या पराक्रमी गौरव गाथेचा जागतिक सन्मान होतोय। यासाठी आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच सर्व शिवप्रेमींचे खूप खूप अभिनंदन करण्यात येत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष मीरा भाईंदर येथील मराठी माणसाच्या मोर्चाचे जनक अविनाश जाधव आणि ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांचं खेडमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी मनसेचे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, खेड तालुकाध्यक्ष निलेश बामणे, तालुका उपाध्यक्ष गणेश सुर्वे, शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे, माजी शहराध्यक्ष शरद शिर्के यांच्यासह मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुम्ही आवाज उठवला त्याला अभूतपूर्व यश मराठी माणसांनी दिला, पाठिंबा दर्शवला आणि परप्रांतीयांनी देखील त्यासमोर झुकावं लागलं। पण या संदर्भात पोलीस प्रशासनाचं देखील अपयश आलं आणि पोलीस आयुक्तांची बदली झाली। मला असं वाटतं की मागच्या काही वर्षांमध्ये 2014 नंतर महाराष्ट्रामध्ये या घटना सतत वाढत आहेत। मराठी माणसावर अन्याय होणं, अपमान करणं, सतत रेल्वेने जाताना, रिक्षाने जाताना, भाजीच्या टपरीवर सतत मराठी माणसाला जे काही अपमानास्पद वागणूक मिळत होती आणि त्याचा जो राग होता तो परवा मीरा भाईंदर इथे मोर्चामध्ये तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळालं। अनेक लोक ही कुठून आली हे आम्हालाच कळलं नाही, कारण मराठीवर प्रेम करणारा प्रत्येक माणूस तिथे त्या दिवशी आला होता आणि ज्याला ज्याला या लोकांनी त्रास दिला असं प्रत्येक माणूस त्या मोर्चामध्ये सहभागी होता। आणि आता बाकी पुढे जे काही झालं ते संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, परंतु पोलीस प्रशासनाने देखील ज्या वेळेला एखादा पक्ष मोर्चा काढतो, एखादी संघटना मोर्चा काढते त्यावेळेला त्यांना परवानगी देणं गरजेचं आहे। कारण त्या दिवशी मुख्यमंत्री पण म्हणाले की आम्ही कोणालाही परवानगी नाकारत नाही। मग त्या दिवसाची आमची परवानगी कोणाच्या दबावाखाली नाकारली होती पोलीस प्रशासनाने, याची देखील चौकशी मुख्यमंत्र्यांकडून झाली पाहिजे। खरं तर परप्रांतीयांनी देखील त्याच प्रकारे मोर्चा काढला होता मीरा भाईंदरमध्ये, मराठी माणसाचा मोर्चा निघण्यापूर्वी त्यांच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली, मराठी माणसाला नाही, त्याला पण परवानगी नव्हती, ती पण पण त्यांनी विदाऊट परवानगी त्यांना मोर्चा काढून दिला आणि आम्हाला मोर्चा काढूनच देत नव्हती। म्हणजे रात्री 3 वाजता आपल्या जवळजवळ 1,500-2,000 महाराष्ट्र सैनिकांना त्यांनी अरेस्ट केली, अटक करण्यात आलं। सकाळी मोर्चाच्या दरम्यान महिलांना ज्या पद्धतीने हे लोक डिटेन करत होती ती पद्धत चुकीची होती। एक रिक्षामध्ये 4-4, 5-5 महिला भरल्या जात होत्या। त्या नक्की मनसेच्या पदाधिकारी आहेत की त्या मोर्चाला पाठिंबा द्यायला आल्यात याची देखील त्यांनी चौकशी केली नाही। म्हणजे सर्वसाधारण घरातल्या महिलांना देखील त्यांनी अतिशय वाईट प्रकारची वागणूक दिली आणि त्याच्यानंतर मग शेवटी तो महाराष्ट्र सैनिकच किंवा तो मराठी माणूसच तो शेवटी रागाच्या भरात रस्त्यावर उतरला आणि अभूतपूर्व यश त्या मोर्चाला आम्हाला मिळालं। मराठीच्या मुद्द्यावरून राजसाहेब उद्धव एकत्र आलेले आहेत, आगामी महानगरपालिकेची निवडणुकी दोघं एकत्र असतील का? हे बघा, हे निर्णय सन्माननीय राजसाहेबांचा आहे आणि सन्माननीय राजसाहेब जो काही निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल। दापोली तालुक्यातील दाभोळ भंडारवाडा येथील इयत्ता 5वीत शिकणाऱ्या छोट्या मुलीवर आलेलं संकट तिने स्वतःच्या अक्कल हुशारीने, धैर्याने आणि चपळता दाखवत परतून लावलं। ही छोटी मुली संध्याकाळी शाळेतून घरी येत असताना तिच्या शाळेतील एका नराधम शिक्षकाने तिला घरी सोडतो सांगून दुचाकीवरून तिच्या घरी आणलं। घरात कोणी नाही असं पाहून तिच्या घरात शिरून अश्लील चाळे करायला सुरुवात केली। त्या मुलीने मोठ्या हुशारीने चपळता दाखवत घराबाहेर पळून जवळच राहत असलेल्या नातेवाईकांकडे गेली। तिथेही तो नराधम पोचला आणि धमकावू लागला। तिथेही तिने न घाबरता पळ काढला आणि चलाखीने त्या नराधमाच्या दुचाकीची चावी काढली आणि ती तिथून निसटली। त्यानंतर तिने नातेवाईकांना आणि ग्रामस्थांना घडला प्रकार सांगितला। नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी त्या नराधमाला पोलिसाच्या ताब्यात दिलं। या चिमुकलीच्या घरी असणारी आई आणि आजी रोजगारानिमित्त घराबाहेर असताना कुटुंबावर येऊ पाहणारं भयंकर संकट त्या चिमुकलीने स्वतःच्या हुशारीने आणि धैर्याने परतवून लावलं। सदर घटनेची दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख बाळा खेडेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली। या चिमुकलीने प्रसंगावधान राखत जे धैर्य दाखवले त्याबद्दल तिच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि तिच्या कुटुंबाला धीर देत सर्वतोपरी मदतीचा शब्द दिला। आम्हाला फार मोठा आधार मिळाला अशी भावना त्या कुटुंबाने बोलून दाखवली। यावेळी जिल्हा प्रमुख बाळा खेडेकर यांच्यासह महिला आघाडी उपजिल्हा संघटिका सौ मानसीताई विचारे, खेड उपतालुका प्रमुख सचिन निकम, मुरलीधर कंगुटकर, संदीप पवार, राजेंद्र मुरकर, गणेश करंदेकर, चंद्रकांत खळे आदी उपस्थित होते। सहजीवन शिक्षण संस्थेच्या श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज खेड येथे जागतिक लोकसंख्या दिन संपन्न झाला।
या कार्यक्रम प्रसंगी अनेक उपक्रम राबवण्यात आले। निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, भित्तीपत्रक स्पर्धा आणि वेशभूषा स्पर्धा घेऊन सदर स्पर्धकांना पुष्प, प्रमाणपत्र आणि पेन अशी बक्षिसे देण्यात आली। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि नियोजन साठे सर यांनी केलं। विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली। या कार्यक्रम प्रसंगी प्राध्यापक काते भुसारे यांनी आपले विचार मांडले। मुख्याध्यापक हुलगे आणि ज्युनियर कॉलेजचे उपमुख्याध्यापक म्हस्के सर यांनी उत्तम मार्गदर्शन केलं। या प्रसंगी यादव सर, बाईत सर आणि सर्व शिक्षक उपस्थित होते। सौ काळे मॅडम यांनी आभार प्रदर्शन केलं तर निवेदन शिंदे सर यांनी केलं। राज्यातील प्राथमिक शाळांमधील शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून अनेक उपक्रम राबवले जात आहेत। शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहार असू द्या किंवा आरोग्य सुविधा असू द्या, विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी यासाठी शासनाकडून दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत। पण दुसरीकडे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचणी येत आहेत। चिखलातून किंवा नदी नाल्यातून वाट काढत विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागतंय, त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय आणि त्यांना शाळेत जायला देखील भीती वाटते। ही गंभीर परिस्थिती महाराष्ट्रातील काही भागांप्रमाणे आता रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात देखील समोर आली आहे। पोलादपूर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद धारवली केंद्र शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्याने या शाळेत विद्यार्थ्यांना जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी शेताच्या बांधावरून, गवतावरून वाट काढत जावं लागतं। काही अपंग विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्याने उचलून शाळेपर्यंत न्यावं लागतंय। धारवली केंद्र शाळेला आज 125 वर्ष पूर्ण झाली। शाळा स्थापन होऊन 125 वर्ष झाली तरी साधा रस्ता या शाळेकडे जाण्यासाठी बनवलेला नाही। आपली लहान मुलं या शाळेत जातात म्हणून येथे स्थानिक महिला आणि ग्रामस्थ स्वतःहून शाळेच्या परिसरातील गवत काढणे तसेच झाडे झुडपे दरवर्षी तोडत असतात, जेणेकरून आपल्या लहान मुलांना शाळेत जाताना किंवा शाळेत आल्यावर विंचू किंवा सर्पदंश होऊ नये म्हणून काळजी घेतात। आमच्या लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी रस्ता बनवून द्या अशी मागणी या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून केली जाते। मी श्री प्रदीप राजाराम पवार, मुख्याध्यापक रायगड जिल्हा परिषद शाळा केंद्र शाळा धारवली या शाळेचा मुख्याध्यापक म्हणून या शाळेची जी स्थापना आहे ती स्थापना 1899ची आहे। जवळजवळ 125 वर्ष या शाळेला झालेली आहेत। परंतु या शाळेमध्ये गेली 6 वर्षे मी काम करतो आहे। ज्यावेळेला या शाळेमध्ये मी प्रवेश केला तेव्हापासून या शाळेमध्ये 3 पट होता, तो पट आज 13पर्यंत नेण्याचा मी प्रयत्न केला, परंतु यावर्षी 5 मुलं 5वीला गेल्यामुळे या 1 ते 4चा पट आता पुन्हा 8वर आलेला आहे। परंतु या ज्या वेळेला त्या पालकांना दाखल करण्यासाठी मुलांचा संपर्क साधला जातो त्यावेळेला पालकांच्या पुढं महत्त्वाचा प्रश्न असतो तो शाळेपर्यंत येण्याचा रस्ता, की जो रस्ता नसल्या कारणाने अनेक पालक शाळेमध्ये मुलांना टाकताना नकार घंटा वाजवतात किंवा त्यांची मानसिकता राहत नाही। म्हणून जर हा रस्ता झाला तर रस्ता झाल्यानंतर या शाळेत गावातील जी मुलं खाजगी शाळांमधून प्रवेश घेतात ती मुलं पुन्हा या शाळेमध्ये येतील, त्या शाळेचा पट वाढेल आणि या शाळेचा जर गुणवत्तेचं जर गोष्ट असेल तर आत्तापर्यंत मागील 2 वर्षामध्ये माझी शाळा स्वच्छ सुंदर शाळेमध्ये ही शाळा केंद्रामध्ये प्रथम क्रमांक घेऊन तालुका स्तरापर्यंत गेलेली आहे। परसबागेमध्ये सलग 3 वर्ष जिल्हा स्तरापर्यंतची बक्षिसं प्राप्त करते आहे। पालकवर्ग जरी कमी असला तरी त्यांच्या अमोल सहकार्यातून ही शाळा गुणवत्तेचे वेगवेगळे टप्पे पार करते। परंतु हे सगळं करत असताना शाळेचा मुख्य अडचण आहे ती शाळेपर्यंत येण्याला रस्ता नाही आहे। 125 वर्ष हा रखडलेला प्रश्न आहे, तो लवकरात लवकर मार्गी लागला तर या शाळेचा पट प्रामुख्याने वाढेल आणि पट वाढला तर पुन्हा या शाळेचं वैभव पूर्वीसारखं उभं राहील। ग्रामस्थांचं नेहमीच सहकार्य असतं। या शाळेच्या मैदानामध्ये वाढलेलं गवत असू द्या किंवा शाळेचा कोणताही उपक्रम असू द्या याच्यामध्ये या महिला वर्गाचा जास्तीत जास्त सहभाग असतो आणि सर्व पालकांच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्यातून हे सगळं आम्ही करत असतो। या ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य हे सुद्धा ह्या रस्त्याच्या कामासाठी प्रयत्नशील आहेत आणि ते प्रयत्न करत असताना आजही त्यांनाही यश येत नाही, परंतु येणाऱ्या अडचणींवर सर्वांनी मात करावी आणि ती मात करून लवकरात लवकर तो रस्ता झाला तर शाळेचा पुन्हा कायापालट व्हायला वेळ लागणार नाही असं मला वाटतं। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव शारदा सुदेश नागरे, माझ्या मुलाचं नाव आहे शंभूराज सुदेश नागरे। तो इयत्ता 3रीमध्ये आपल्या रायगड जिल्हा परिषद शाळा धारवली केंद्र शाळेमध्ये शिकतोय। 3रीत आहे पण आम्हाला खूप अडचणी होत आहेत।
उन्हाळी आम्ही ह्या रस्त्याने इकडून आणतो चालत त्याला, पण पावसाळ्यात आम्हाला खूप अडचण होते आणि 2-2 माणसाला त्याला घेऊन यावं लागतं. त्याची व्हीलचेअर आहे, व्हील गाडीसुद्धा आहे आणायची, तर रस्ता नसल्या कारणामुळे आम्ही त्याला आणू शकत नाही आहे आणि आम्हाला उचलून घेऊन यावं लागतं. खूप कसरत करावी लागते. येताना बांधाने चालता पण येत नाही व्यवस्थित त्याला घेऊन, पण तरी पण. आणि आमच्या इथले लोक जे प्रशासन लक्ष घालत आहेत, पण जागा मालक जे आहेत ते लोक जागा द्यायला मागत नाही आहेत. त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम होतो आहे. तर त्यांनी त्याला लक्ष द्यावं अशी माझी सगळ्या जागा मालकांना विनंती आहे आणि प्रशासनाला पण विनंती करते की खरंच रस्ता आता माझ्या मुलाला मला आणणं सोपं जाईल. शाळेमध्ये एवढी कसरत करावी लागणार नाही आहे आणि त्याचं शिक्षण पण व्यवस्थित होऊ शकतं. राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या आदेशानुसार दापोली विधानसभा शिवसेना मुंबई संपर्क प्रमुख सुधीरभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कोकण विभागाच्या व्यवस्थापक यामिनी जोशी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आलं. दापोली आणि मंडणगड तालुक्यासाठी गौरी गणपती निमित्त कोकणात जाण्यासाठी मुंबई, ठाणे, बोरिवली, कल्याण, नालासोपारा या ठिकाणाहून विशेष जादा बसेस चालू करण्यासाठी हे निवेदन सादर करण्यात आलंय. त्याचप्रमाणे अनेक बाबतीत एसटीचा अनियमित कारभार निदर्शनास आणून दिला. लवकरच कारवाई करू असे त्यांनी सांगितले. यावेळी दापोली विधानसभा शिवसेना संपर्क प्रमुख सुधीरभाऊ कदम यांच्यासह तालुका सचिव नरेश घरटकर आणि सहसचिव रवींद्र साळवी उपस्थित होते. लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आयोजित मुकादम लँडमार्क पुरस्कृत भव्य वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन रविवार दिनांक 13 जुलै रोजी सकाळी ठीक 7 वाजता मुकादम लँडमार्क येथे करण्यात आलं आहे. सदर स्पर्धेची सुरुवात गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ते स्वतः या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन करण्यात येणार आहे. लायन्स फेस्टिवल क्रीडा महोत्सव विविध सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करून आपल्याला मेंबर्सच्या प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर लायन्स क्लब ऑफ खेड सिटी कोकणातील एक नंबरचा सामाजिक क्लब म्हणून अल्पावधीतच लोकप्रिय झाला. हेल्थ फॉर रन ही संकल्पना घेऊन यावर्षी प्रथमच कोकणामध्ये भव्य दिव्य अशा मुंबई पुणेच्या धर्तीवर मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून खेडवासियांनी किंबहुना रत्नागिरी आणि कोकणामधील विविध स्पर्धकांनी शाळा, कॉलेज, महाविद्यालय, सरकारी कर्मचारी, सामाजिक संस्था, सर्वसामान्य नागरिकांनी मोठा प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आहे. न भूतो न भविष्यती अशी मॅरेथॉन खेडवासियांना पहिल्यांदाच अनुभवता येणार आहे. चला तर मग आपण खेड लायन्स क्लबने हाती घेतलेला हा उपक्रम आपले सर्व फॅमिली मेंबर, मित्रमंडळी यांना घेऊन सहभागी होऊया आणि या स्पर्धेचा आनंद द्विगुणित करूया. नमस्कार. सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंचे आभार. आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात. लायन्स क्लब खेड सिटी आयोजित वर्षा मॅरेथॉन 2025चे आयोजन प्रथमच कोकणामध्ये होतं आहे. पूर्ण जिल्हा स्तरातून बराचसा भरघोस प्रतिसाद या स्पर्धेसाठी लाभतोय. आमच्या नियोजनाप्रमाणे 1000 ते 1200 स्पर्धक या स्पर्धेमध्ये उतरणार आहेत. रन फॉर हेल्थ ही टॅगलाईन घेऊन हा उपक्रम आपण राबवतोय. आजच्या घडामोडीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक स्त्री पुरुषाने मैदानात उतरलं पाहिजे, चाललं पाहिजे, धावलं पाहिजे. ह्या उद्देशाने हा आजचा कार्यक्रम 13 तारखेचा कार्यक्रम आम्ही राबवलेला आहे. मुंबई पुणे मेट्रो सिटीमध्ये होणारी मॅरेथॉन हीच मॅरेथॉन खेडमध्ये बघायला सगळ्या जिल्हावासीयांना भेटेल याचं आयोजन लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीने करण्यात येते. आमच्यासोबत पार्टनर म्हणून, प्रमुख पार्टनर म्हणून मुकादम लँडमार्कचे मालक शमसभाई मुकादम हे सोबत आहेत. कार्यक्रमाचं नियोजनामध्ये 4 टप्पे केलेले आहेत. पुरुष आणि महिलांचे 4 गट केलेले आहेत. त्यामध्ये पहिला गट असेल तो 10 किलोमीटरचा असेल. दुसरा गट असेल तो 6 किलोमीटर, तिसरा गट हा 3 किलोमीटर आणि एक चौथा हा लाचचा असेल तो सेलिब्रिटी पॉईंट म्हणून जे ज्येष्ठ नागरिक असतील, इतर काही मान्यवर येणार आहेत त्यांच्यासाठी आपण चौथा गट केलेला आहे. प्रत्येक ठिकाणी आपण ॲम्ब्युलन्स, डॉक्टरांची टीम, सुसज्जित असं आपली मेडिकल टीम ही सोबत असणार आहे. एक्झिट आणि एंट्री पॉईंट ह्या ठिकाणी सुद्धा आपण फिजिओथेरपिस्ट डॉक्टर, ऑर्थोपेडिक डॉक्टरांची टीम, सुसज्जित अशी टीम इथे या ठिकाणी उपलब्ध करून ठेवणार आहोत. त्यासोबत ॲम्ब्युलन्सबरोबरच आपण पाण्याची एक व्हेकलसुद्धा या ठिकाणी ठेवणार आहोत. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक बूथवर पाण्याच्या बॉटल, आरोचे एनर्जी ड्रिंकचे पाऊच, तसेच इतर एनर्जी ड्रिंकसाठी काही लागणाऱ्या जे काही वस्तू असतात त्या सगळ्या आपण ठेवणार आहोत. आमच्या परीने प्रिकॉशन सगळ्या ज्या करता येतील त्याप्रमाणे आपण केलेल्या आहेत. परत ह्या फील्डमध्ये असणारे मान्यवरसुद्धा मंडळी आपण ह्या कार्यक्रमामध्ये असणार आहेत. त्यांचं मार्गदर्शनाखालीच हा कार्यक्रम होतो आहे.
प्रथमच हा प्रयोग करतोय, पण 100% सक्सेस तुमच्या सगळ्यांच्या साथीने आम्हाला भेटेल ही आम्ही खात्री बाळगतो. आणि येणाऱ्या 13 जुलैला सकाळी बरोबर 7 वाजता मुकादम लँडमार्क येथून हा कार्यक्रम चालू होणार आहे. 9:30 ते 10 पर्यंत हा कार्यक्रम आटपेल. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आणि प्रमुख स्पर्धक म्हणून माननीय नामदार योगेशदादा कदम हे या ठिकाणी येणार आहेत आणि ते स्पर्धक म्हणून स्वतः उतरणार आहेत. ही विशेष बाब आहे, कारण का 13 तारखेच्या होणाऱ्या कार्यक्रमामध्ये आम्ही मान्यवरांना ज्यांना ज्यांना बोलवले आहेत त्या प्रत्येक मान्यवराला आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही आम्हाला मान्यवर पण पाहिजेत आणि स्पर्धक म्हणून पण पाहिजेत. आणि आमच्या विनंतीला मान देऊन प्रत्येक मान्यवर हा आमचा स्पर्धक म्हणून या ठिकाणी लाभणार आहे. आमचं नियोजन झालंय, आम्ही तुमची वाट बघतोय, तुम्ही नक्की या, आम्ही तुमची सेवा करण्यास तत्पर आहोत. पेण तालुक्यातील दुष्मी, खारपाडा, खैरासवाडी, घोटमाळवाडी, बागवाडी, निफाडवाडी, माडभोन, खरबाचीवाडी येथील आदिवासी बांधवांनी आपल्या हक्काच्या रस्त्यासाठी आक्रमक भूमिका घेत उपवन संरक्षक अधिकारी अलिबाग यांच्या कार्यालयाला धडक दिली असून रस्ता सुरू न केल्यास उपवन संरक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय. राष्ट्रीय महामार्ग NH 66 ते घोटमाळवाडी खैरासवाडी हा गेल्या 50 वर्षापासून वनक्षेत्रात अस्तित्वात आणि टोपोशीटला नमूद असलेला रस्ता असून पूर्वापाड वडिलोपार्जित रहदारीचा रस्ता वन अधिकाऱ्यांनी बंद केल्याने आदिवासी नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. सदरचा रस्ता पूर्ववत न झाल्यास नाईलाजास्तव प्रशासनाविरुद्ध जनआंदोलन करून प्रशासकीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषणात बसणार, तसेच आमची समस्या चालू अधिवेशनात देखील मांडणार आहोत असे आदिवासी बांधवांकडून सांगण्यात आलंय. आम्हाला रस्ता जुना रस्ता आहे तो चालू पाहिजे आणि जो जुना रस्ता आम्हाला चालू नाही केला, आम्हाला डिलेवरीला काही ताप बीप आला वगैरे तेव्हा आम्हाला गाडीवरती येत नाही आणि तो रस्ता आम्हाला चालू पाहिजे, कारण आम्हाला तिथून जरा जवळपास पडतो, म्हणून आम्हाला तो रस्ता चालू पाहिजे अशी आमची नम्र विनंती आहे. नाहीतर आम्ही इथे उपोषणाला येऊन इथे बसू. आम्हाला जुना रस्ता आहे ना तोच आम्हाला चालू पाहिजे. तुम्ही कशाला ते बंद करता? आम्हाला चालू ते आम्हाला दवाखान्यात आम्हाला भाडं तोडं घेऊन तिकडची जायला लागते. जुने वाट बदलापासून आम्ही तिकडची जातो, म्हणून आम्हाला तो चालू पाहिजे. नाही तर चालू केला तर आम्ही उपोषणाला बसू. मी मच्छिंद्र नरेश कातकरी, ग्रुप ग्रामपंचायत दुष्मी खारपाडा सदस्य. जो काही आमचा काल फॉरेस्टवाले रस्ता बंद केला होता तो आम्हाला चालू पाहिजे आणि जर तो रस्ता आम्हाला चालू करून दिला नाही तर आम्ही इथे येऊन उपोषणाला बसू. गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून ओम योगा क्लासेस दापोली येथे योगाचार्य डॉक्टर विश्वेश चिखले यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुपौर्णिमा सोहळा संपन्न झाला. ओम योगा क्लासेसच्या योग शिक्षिका आंतरराष्ट्रीय योग चॅम्पियन सौ मानसी दळवटकर यांनी सोहळ्याचं आयोजन केलं होतं. कार्यक्रमाची सुरुवात नटराजाचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली. राष्ट्रीय योग चॅम्पियन प्रथमेश तांबडे यांनी अतिशय उत्कृष्ट योग नृत्य सादर करून सर्वांना आकर्षित केलं. त्यानंतर योगाचार्य डॉक्टर विश्वेश चिखले यांनी सर्वांना परमानंद ध्यान साधना दाखवली आणि ध्यानमग्न केलं. शेवटी गुरुचरण वंदन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.